रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे। मात्र असं असताना सुद्धा सध्या भाजपनं आपला प्रचार जो आहे तो सुरू केलेला पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की आपण सध्या खेडशी भागामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी भाजपचं 27 एप्रिलपर्यंत या ठिकाणी नमो संवाद सभांच्या माध्यमातून या ठिकाणी सभांचा धडाका या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतो आहे। जवळपास 27 एप्रिलपर्यंत 56 या ठिकाणी सभा घेऊन जवळपास 20,000 मतदारांपर्यंत या ठिकाणी पोहोचण्याचा मानस जो आहे तो या ठिकाणी भाजपचा असलेला पाहायला मिळतो आहे। एकंदरीतच भाजपने आपला प्रचार यंत्रणांचा जो भाग आहे तो राबवायला सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये या सभा या सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जरी रस्सीखेच असली तरी पण मोदींचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी जे भाजपचे बूथ वॉरियर्स आहेत त्यांची मीटिंग्स या ठिकाणी सध्या सुरू झालेल्या पाहायला मिळतात आणि उमेदवार कोणी असू दे तरी पण भाजपच्या चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवली जाईल आणि भाजपच्या उमेदवाराला या ठिकाणी विजयी करा असं आव्हान या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून भाजपकडून केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।